नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। कथेचं नाव चुलत भावाने मला स्टोअर रूम मध्ये त्याचा बाबूराव तोंडात देऊन कचाक्ष ठोकले भाग 2। नमस्कार, मी अमृता। माझा चुलत भाऊ सुहासने मला पहिल्यांदा ठोकले तेव्हा मी पहिल्यांदाच ठोकाठोकी करत होते। माझ्या रसमलाई मधून गळलेल्या लाल पाण्याचे आजही आमच्या त्या वाड्याच्या स्टोअर रूमच्या जुन्या खाटेवर डाग आहेत। त्या दिवसापर्यंत मी सुहासला दादा म्हणत होते, पण त्यानंतर मी त्याला दादा म्हणणं सोडून दिलं। पहिल्या ठोकाठोकीमध्ये जी मजा आणि एक्साइटमेंट होती त्यात स्टोअर रूमच्या जुन्या खाटेची अडगळ आणि पकडले जाण्याची भीती सुद्धा होती। सुहासने त्यानंतर मला 8 दिवसात 3 वेळा त्याच स्टोअर रूम मध्ये तर 12 वेळा आमच्या शेतातल्या खोपेत ठोकलं। लग्नासाठी आम्ही किनवटला आलेलो असलो तरी नंतर आमच्या दोघांचीही घरं नांदेडमध्येच होती, फक्त लांब होती एवढंच। लांबचं नातं असल्याने आमचे वडील एकमेकांना अधूनमधून भेटायचे, पण आम्ही कधीच असे भेटायचो नाही। त्या लग्नानंतर मात्र आम्ही रोज मस्त चैट करू लागलो होतो। या नात्याचं काही भविष्य नाही हे माहीत असूनही मी दिवसरात्र त्याच्याच विचारात मग्न असायचे। एम.कॉमचं फायनल इयर चाललं होतं। तोही पुण्याला जॉब करायचा, मात्र काही कारण सांगत त्याने वर्क फ्रॉम होम कंटिन्यू केले जेणेकरून आम्हाला रोज भेटता येईल। या दरम्यान त्याची पुण्यात असलेली गर्लफ्रेंड त्याच्यावर नाराज झाली आणि त्यांचं ब्रेक झालं। मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेक केलं नव्हतं, पण त्याला सतत टाळू लागले। त्याला एके दिवशी संशय आला व त्याने स्वतःहूनच माझ्याशी ब्रेक केलं होत। आम्ही मात्र इकडे रोज भेटायचो। कधी विष्णुपुरीला जात असत तर कधी वजीराबाद किंवा नव्या मोंढ्याच्या मार्केटमध्ये। तो नेहमी मला काहीतरी गिफ्ट देत असे व ठोकायची संधी शोधत असे। मुव्हीला जाऊन आम्ही नेहमी चुंबन करायचो। माझे आंबे दाबून पिळून काढल्याशिवाय त्याला चैन पडत नसे, पण आम्हाला ठोकायला मिळत नव्हतं। मात्र एके दिवशी संधी आलीच आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला। सप्टेंबर महिन्याचे दिवस होते। धुवाधार पावसाने आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं। माझे वडील किनवटला तातडीनं निघाले। सोबत माझी आई पण गेली। माझी सखी लहान बहीण तेव्हा 12वीला होती आणि लातूरला शिकायला तिला ठेवलं होतं, त्यामुळे घरात आता मी एकटीच होते। अनेक दिवसांची माझी ठोकायच्या इच्छेची तृष्णा भरून काढण्यासाठी मी उतावे झाले आणि त्याला फोन लावला। आता किमान 3 दिवस तरी आईबाबा येणार नसल्याने मी निश्चिंत होते। त्यानेही ऑफिसला सुट्टी टाकली आणि आला। पाऊस सुरू होता। बाहेर वातावरणात बोचरी थंडी होती। 2 दिवसांपूर्वी त्याने माझ्यासाठी एक नवीन जीन्स 3/4 आणि स्लीवलेस टॉप गिफ्ट केला होता। तो घालून मी त्याची वाट पाहत होते। त्याला मी या कपड्यांमध्ये खूप आवडते। त्याने आतापर्यंत मला असे 5 ते 6 3/4 आणि टॉप दिले। तोही मी गिफ्ट केलेल्या फुल टी शर्ट आणि जीन्समध्ये होता। येताना त्याने 5 गुलाबी फुग्याची पाकिट, आईस्क्रीमचं अख्खं फॅमिली पॅक आणि गुलकंद आणला होता। येताच मी त्याला कडकडून मिठी मारली। त्यानंही गच्च आवळून मला मिठीत पकडलं। माझ्या केसांमधून हळूवारपणे हात फिरवत राहिला। मी त्याच्यासाठी आज डव्हने केस धुतले होते। केसांच्या सुगंधानेच त्याचा बाबूराव उठायला लागला। एवढ्यात मी त्याला हटकून दूर ढकललं आणि डोळा मारून बेडरूमच्या दिशेने पळाले। तोही माझ्या मागे मागे बेडरूम मध्ये आला। मी इकडे पडद्याच्या मागे लपून बसले होते। त्याने मला पडद्याच्या आडू धरलं। तसेच माझे आंबे दाबले। मी आता बाहेर आले आणि त्याला चुंबन केलं। बराच वेळ आम्ही चुंबन करत राहिलो आणि पलंगावर एकमेकांच्या मिठीत पडलो। आता त्याने आईस्क्रीमचं पॅक काढलं व मला लॅपटॉपवर गेम ऑफ थ्रोन्स लावायला सांगितलं। मीही लावलं। एकमेकांच्या मिठीतच आम्ही जीओटीचे कुठलेही एपिसोड पाहू लागलो व आईस्क्रीम खाऊ लागलो। त्या दरम्यान तो टॉपच्या वरूनच माझे आंबे दाबत होता। मीही पॅन्टच्या वरून त्याच्या बाबूरावला हात लावत होते। एवढ्यात त्याने माझ्या मानेवर आईस्क्रीम सांडलं आणि जिभेने चाटलं। प्रतिसाद म्हणून मी त्याच्या ओठांवर आईस्क्रीम सांडून ते माझ्या ओठांनी चोखलं। लॅपटॉप बंद करून बाजूला केला। त्याने माझा टॉप काढला। आतमध्ये मी काहीही घातलं नव्हतं।
माझ्या आंब्यांवर आईस्क्रीम ठेवून तो चोखू लागला. मी आता मदहोश झाले. पुढे तसंच त्याने माझ्या बेंबीवर आईस्क्रीम सांडून चोखलं. त्याने माझी 3/4 काढली. मी फक्त पीवर त्याच्यासमोर नागडी होते आणि पहिल्यांदा दिवसाच्या वेळी मी त्याच्यासमोर नागडी होते. मी आताही पहिल्या इतकीच लाजू लागले. एवढ्यात त्याने माझ्या पायाच्या अंगठ्यावर आईस्क्रीम सांडून चोखायला सुरू केलं. मला असं वाटलं की क्षणभरासाठी मी सगळ्या जगाची राणी झाले. पुढे तसंच आईस्क्रीम सांडत व चाटत तो वर येऊ लागला. मांड्यांवर जेव्हा त्याने हा प्रकार केला तेव्हा माझी रसमलाई प्रमाणाच्या बाहेर गळू लागली. माझी ओली पेंटी पाहताच त्या मागून टरबुजात हात घालून पेंटी काढली. लाजून मी लाल झाले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे मी माझे प्युबिक हेअर काढून टाकले होते. माझी फट गोरीपान गुळगुळीत दिसू लागली. त्यानं त्यावरही आईस्क्रीम सांडलं आणि चोखायला सुरू केलं. मी अक्षरशः उडू लागले. मोकळेपणाने आवाज करू लागले, प्लीज मला ठोक, सोडू नकोस, चोखत राहा, आई गग, असं म्हणत त्याच्या केसांवरून हात फिरवू लागले. आता त्याने माझे पाय फाकवले. रसमलाईच्या पाकळीवरही त्याने आईस्क्रीम ठेवून चोखायला सुरू केलं तेव्हा तर अगदी स्वर्गात गेल्यासारखं वाटू लागलं. आता मी ठोकून घेण्यासाठी उतावीळ झाले, पण तो मला अजून तडपवू लागला. मग मी त्याची पॅन्ट काढली आणि दाताने ओढून चड्डी काढली आणि मग त्याचा बाबूराव हाताने हलवू लागले. त्याने त्याच्या बाबूरावने माझ्या गालांवर मारायला सुरू केलं. मला हे फार आवडतं. मग मी त्याच्या बाबूराववर आईस्क्रीम सांडून चाटू लागले. आता तोही आवाज करू लागला. त्याचे ते मर्दानी आवाज ऐकून मी पेटत होते. 10 ते 15 मिनिट बाबूराव तोंडात देऊन मग त्याने माझ्या तोंडात पाणी सोडले. यावेळी मी कसलेही नखरे न करता अगदी अधाशीपणे ते पाणी पिऊन टाकलं. नंतर त्याने गुलाबी फुगा घालून मला आडवं पाडून ठोकायला सुरू केलं. इकडे तो माझे आंबे चावत होता. मी 7व्या आसमानात होते. माझ्या रसमलाईवर बाहेरून त्याच्या गोट्या दणादण आदळत होत्या आणि पूर्ण रूम मध्ये फटफट असा आवाज माझ्या आवाजासह घुमत होता. 20 मिनिट असंच ठोकत राहिला आणि त्याने पाणी सोडलं. माझं तर या दरम्यान पहिलेच 3 वेळा पाणी सुटलं होतं. वातावरणात थंडी होती. एकमेकांच्या मिठीत आम्ही पांघरणाखाली तसेच झोपी गेलो. थोड्या वेळाने मी झोपेत असताना त्याचा परत उठला. त्याने मला पालथ झोपवून पुन्हा मला टरबूज ठोकायला सुरू केलं. माझ्या टरबुजाच्या फटीत त्याने पुन्हा चिक गाळला. नंतर त्याने मला बीपी फिल्म्स दाखवल्या, अनेक घाणेरड्या बीपी फिल्म्स ज्यात टरबूज मारणे आणि बरेच ठोकाठोकीचे सीन्स बघून मी पुन्हा पेटले. मला त्याचा इरादा कळला होता. मलाही वाटलं नवीन प्रयोग करून बघावा. त्याने फ्रीज मधलं उरलेलं आईस्क्रीम आणलं. मी घोडी रचनेत बनले. त्यानं टरबूज फाकवून माझ्या टरबूजच्या छेदावर आधी तर भरपूर सॅनिटायझर फासून ते पूर्ण स्वच्छ केलं. मग तिथं आईस्क्रीम सांडून तो माझी टरबूज चाटू लागला. मी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी मला मजा येऊ लागली, पण लाजही वाटत होती. मी आनंदाने, उत्साहाने व अति ठोकायच्या भावनेने अक्षरशः चिरकू लागले. कालपर्यंत बॉयफ्रेंडला सुद्धा वरूनच आंबे दाबायला देत होते, आज चुलत चुलत भावाकडून टरबूज चाटवून घेत होते. मला क्षणाक्षणाला अनेक भावना मनात उसळून येत होत्या. तेवढ्यात त्याने टरबूज चाटण थांबवलं. आता मी थोडी घाबरले. त्याने पुन्हा सॅनिटायझर टाकून माझ्या टरबूजचा छेद व आसपासची जागा पूर्ण साफ केली. कितीही इच्छा डोक्यावर चढली तरी तो स्वतःला आणि मला काही अघटित होऊ देऊ इच्छित नव्हता. त्याने आता तूप लावून टरबूजच्या छेदात हळूच करंगळी घातली. मला अचानक कसतरी झालं, पण मी तेवढं सहन केलं. पुन्हा त्याने मधलं बोट घातलं. आता मात्र दुखू लागलं. मी कन्हू लागले. त्याने बलगम फ्लेवरचा गुलाबी फुगा चढवला आणि माझ्या तोंडात बाबूराव दिला. माझ्या आवडीचा फ्लेवर असल्याने मी अधाशीपणे चोखू लागले. त्याचा बाबूराव पूर्ण ताठ होऊन एकदम लोखंडासारखा कडक झाला. माझ्या मनाची घालमेल वाढली. पलंगावर घोडीच्या रचनेसारखं त्याने मला परत वाकायला सांगितलं. मी तयार झाले.
त्याने हळूच बाबूराव माझ्या टरबुजात सरकवला. अजून तर बाबूरावचं टोकच मध्ये गेलं होतं, पण मला अक्षरशः रडू यायला होऊ लागलं. पुढे त्याने एकच दणका दिला आणि बाबूराव पूर्ण टरबुजात गेला. मला असह्य वेदना होऊ लागल्या. त्याला हे लक्षात आलं. त्यानं टरबुजात बाबूराव तसाच ठेवून हळूवारपणे माझ्या टरबुजाच्या गोळ्यांवर हात फिरवला. माझ्या पाठीवर हळूहळू तो मसाज केल्यासारखं हात फिरवू लागला. मला त्या वेदनेतही खूप बरं वाटलं. मन भरून आलं. त्यानं मागून माझे केस ओढले आणि म्हटला, अमृता राणी, मजा पाहिजे असेल तर सुरुवातीला थोडी कळ सहन करू. असं म्हणताच मी मन घट्ट केलं आणि त्याने केस ओढून माझ्या टरबुजात बाबूराव मागे पुढे करायला सुरू केलं. सुरुवातीला माझ्या टरबुजात गरम रॉड टाकलाय असं वाटत होतं. इतकं दुखू लागलं, पण 5 मिनिटांनी वेगळीच मजा येऊ लागली. मी कणहत नाहीये हे लक्षात येताच त्याने स्पीड वाढवली. फटाफट दणके देऊन आता तो माझी टरबूज मारू लागला. मी मजा आणि वेदना दोन्हीने ओरडत होते. तो त्याला चढत होता. मध्येच तो माझ्या टरबूजच्या गोळ्यांवर फटके मारी, मध्येच पाठीला चावा घेई, मध्येच तो केस ओढून जणू घोडी हाकतोय असं दणके देई. 1:15 मिनिट असंच चालत राहिलं. माझ्या रसमलाईला खाज सुटली होती. हे त्याच्या कस लक्षात आलं माहीत नाही, पण मग टरबूज मारता मारता माझ्या रसमलाईतही बोटं घालून तो काम करू लागला. थोड्या वेळाने दोघांचंही पाणी सुटलं आणि दोघंही तसेच नागडे पलंगावर झोपी गेलो. संध्याकाळ झाली. आता आम्ही एकत्र गरम शॉवर घेतला. नेहमीप्रमाणे त्याने शॉवरमध्येही माझ्या तोंडात दिला व सलग 3 दिवस तो माझ्याच घरी थांबून मला असं एखाद्या ठोकाड्या बाई सारखं ठोकत राहिला. 3 दिवसात त्यानं माझी 11 वेळा टरबूज मारली व किती वेळा ठोकला याची तर गिणतीच नाही. पुढचे 6 महिने आम्ही नांदेडला असेपर्यंत असेच ठोकत राहिलो. नंतर तोही पुण्याला आला आणि मीही जॉबसाठी पुण्याला आले. आम्ही दर विकेंडला बाहेर जाऊन अशीच मजा करतो, पण आताही फार काळ टिकेल असं वाटत नाही. त्याच्या घरचे स्थळ बघतायत त्याच्यासाठी. या नात्याचा काय अंत होईल आम्हा दोघांनाही माहीत नाही. तर मंडळी, आजच्या चावट कथेचा दुसरा भाग व कथेचे दोन्ही भाग आवडले असतील तर अशाच चावट कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.